नमस्कार, आपण पाहतात कटू सत्य लाईव्ह न्यूज. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्रभरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका. महाराष्ट्रात बिगर भाजप पक्षांची काय परिस्थिती आहे बघा. भाजपमध्येही भांडणं लागलेली आहेत. राज ठाकरे म्हणतात ते खरं आहे. भाजपमध्येही वेगळ्या प्रकारचं घमासान चालू आहे. त्याबाबत थोड्याच दिवसात मी तुम्हाला सांगणार आहे काय घमासान चालू आहे. देवेंद्र फडणवीस विरुद्ध अमित शहा चालू आहे का? देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार आहेत का? याविषयी महत्त्वाची माहिती माझ्याकडे जमा होते, त्याविषयी मी बोलणार आहे. पण मुद्दा असा आहे, प्रत्येक पक्षामध्ये भांडणं चालू आहे. केवळ भाजप नाही, राष्ट्रवादी काँग्रेस नाही, शिवसेनेत भांडणं चालू आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षामध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. शिंदेच्या शिवसेनेमध्ये काही त्यांचे जुने निष्ठावंत या विधान परिषद उपसभापती पदाच्या निवडणुकीमुळे नाराज झालेले आहे. तेव्हा एकूण सगळ्या पक्षांची अवस्था काही ठीक नाही आहे. 3 वर्ष आहे 2029ला. 3 वर्ष अंतर्गत भांडणासाठी आहे. भरपूर भांडून घ्या. आज आपण बोलणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या युद्धाबाबत. घमासान चालू आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, आणि ती सुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये. शरद पवारांकडे मी येणार आहे, त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय चाललंय तेही सांगणार आहे. पण सुरुवातीला बघूया अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या पक्षामध्ये काय अवस्था झाली. ताजी बातमी ही आहे की सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेली जी निवड आहे त्यामध्ये नीट प्रक्रिया पार केलेली नाही, नियम पाळलेले नाहीत असं म्हणून सुनेत्रा पवार यांचं पद, त्यांचं राष्ट्रीय अध्यक्षपद रद्द करावं अशी मागणी याच पक्षाचे झारखंडमधले नेते आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस, खरं तर माजी राष्ट्रीय सरचिटणीस, आता ते नाही आहेत, सच्चिदानंद सिंह यांनी केली आहे. त्यांनी चक्क वकिलामार्फत लीगल नोटीस पाठवली आहे सुनेत्रा पवारांना की 15 दिवसात राष्ट्रीय अध्यक्षपद खाली करा, नाहीतर मी निवडणूक आयोगामध्ये किंवा कोर्टामध्ये जाईन. एका बाजूला ते म्हणतात की सुनेत्रा पवार याच आमच्या नेत्या आहेत, त्यांच्याबद्दल मला आदर आहे, पण पक्षाच्या हिताच्या दृष्टीने ही मी नोटीस पाठवलेली आहे. बघा, पक्षाचा एक माजी सेक्रेटरी पक्षाच्या अध्यक्षांना अशी नोटीस पाठवतो की 15 दिवसात अध्यक्षपद खाली करा. असा प्रकार कोणत्याही प्रमुख पक्षामध्ये आजवर झालेला नसेल. भाजप, काँग्रेस, आणखी इतर जे पक्ष आहेत, प्रादेशिक पक्ष, यामध्येही असा प्रकार झालेला नसेल. सच्चिदानंद सिंह हे काही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रबळ नेते नाहीत. त्यामुळे सुनेत्रा पवारांना त्रास देण्याचा यामागे प्रयत्न आहे, उघड आहे. पण मग प्रश्न असा आहे, सच्चिदानंद सिंह यांच्या पाठीशी कोण आहे? कुणाला सुनेत्रा पवार यांनी दुखवलंय? कोण नाराज आहे? कुणाचा अहंकार त्यांनी पायदळीत उडवला आहे? हे शोधणं आवश्यक आहे. काही लोकांचं असं म्हणणं आहे की सच्चिदानंद सिंह यांनी जी नोटीस पाठवलेली आहे तिच्या पाठी प्रफुल्ल पटेलच आहेत. त्यामुळे योग्य वेळी सच्चिदानंद सिंह त्यांना जे पाहिजे ते मिळाल्यावर, खरं कारण हे आहे की सच्चिदानंद सिंह हे पूर्वी पक्षामध्ये सेक्रेटरी होते. ते झारखंडचे नेते आहेत. झारखंडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवारांचा पक्ष फारसा नाही आहे, आपल्याला माहिती आहे, पण ते सेक्रेटरी होते. सुनेत्रा पवार आल्यानंतर त्यांनी जी नवी कार्यकारिणी नेमली त्यामध्ये सच्चिदानंद सिंह यांचं नाव नाही, ते सेक्रेटरीसुद्धा उरलेले नाहीत. त्यामुळे राग येऊन त्यांनी हे केलं आहे असं काही म्हणतात. पण या रागापाठीसुद्धा एक राजकारण आहे असं म्हटलं जातं आहे, आणि कदाचित या पाठी प्रफुल्ल पटेल आणि तटकरे असू शकतात असा अंदाज बांधला जातो आहे. प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम काय आहे बघा, सुनेत्रा पवार जेव्हा अध्यक्ष झाल्या, अचानकपणे झाल्या. अजित पवार यांचं 28 जानेवारीला निधन झालं. धक्कादायक घटना होती ती. कुणालाही ही अपेक्षा नव्हती की अशा प्रकारे अजित पवार यांचं निधन होईल. आता त्यांचं निधन हा खून आहे, घातपात आहे, काय आहे याचा शोध अजून लागलेला नाही. वारंवार मागणी करूनही याबाबत नीट तपास झालेला नाही. रोहित पवारांचं हे म्हणणं आहे. गंमत म्हणजे जेवढी मागणी अजित पवारांच्या मृत्यूचा तपास करण्याची रोहित पवारांनी केली, तेवढी मागणी सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार किंवा शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी सुद्धा केली नाही. हे खरं तर आश्चर्यकारक आहे. काय म्हणायचं, शरद पवारांना हे पटलं आहे का की अजित पवारांचा मृत्यू घातपात नसून अपघात आहे? रोहित पवारांना हे पटलं नसल्यामुळे ते असं करतायत का? कुणाच्याही मनात संशय नाही आहे का म्हणून सुनेत्रा पवार, पार्थ पवार गप्प बसलेत का एखाद दुसऱ्या वेळेला बोलून? माहीत नाही. का भाजपच्या धाकाने गप्प बसलेत? कारण काही जणांचं असं म्हणणं आहे, काही सूत्रांचं असं म्हणणं आहे की या अपघातामागे प्रफुल्ल पटेल आणि भारतीय जनता पक्षातल्या काही नेत्यांचा हात आहे. आपल्याला माहीत नाही, अजून काही कन्फर्म झालेलं नाही, अजून पोलीस तपास झालेला नाही आहे. करू असं सांगितलेलं आहे. CBI तर्फे याचा पाठपुरावा करण्यात आलेला नाही आहे. त्यामुळे कुठल्याही प्रश्नाला उत्तर मिळालेलं नाही आहे. एवढंच आपण म्हणू शकतो की अजित पवारांचा मृत्यू हा संशयास्पद होता. आता अजित पवारांचा मृत्यू अशा प्रकारे झाल्यानंतर पक्षामध्ये काय झालंय हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे आज जो झगडा चालू आहे
सुनेत्रा पवार विरुद्ध सच्चिदानंद सिंह यांचा. पक्षामध्ये प्रफुल्ल पटेल आणि तटकरे हे वरिष्ठ नेते आहेत. दोघांनाही असं वाटत होतं की अजित पवारांच्या नंतर पक्षाचा कंट्रोल, पक्षाचं नियंत्रण आपल्याकडे येईल. त्यांनी तसे प्रयत्नही केले. बघा, 26 फेब्रुवारीला 28 जानेवारीला पवारांचं निधन झाल्यावर अजित पवारांचं 16 फेब्रुवारीला पक्षाची घटना बदलण्यात आली आणि त्याची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आली. काय दिलं या घटनेमध्ये की पक्षाचे जे कार्यकारी अध्यक्ष आहेत म्हणजे प्रफुल्ल पटेल, ते नव्या अध्यक्षांची निवड होईपर्यंत अध्यक्षपदाचा, राष्ट्रीय अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळतील अशी घटनादुरुस्ती करण्यात आली. 17 फेब्रुवारीला पटेलांचं नाव कार्याध्यक्ष म्हणून जाहीर करण्यात आलं. 26 फेब्रुवारीला मुंबईमध्ये बैठक झाली आणि सुनेत्रा पवारांचं नाव राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जाहीर करण्यात आलं. आता मध्ये काय गडबड झाली आपल्याला माहीत नाही, पण सुनेत्रा पवारांना राष्ट्रीय अध्यक्षपद देणं प्रफुल्ल पटेलांना आणि सुनील तटकरेंना मान्य नसावं असे संकेत मिळत आहेत. प्रफुल्ल पटेलांना राष्ट्रीय अध्यक्ष राहायचं होतं, कारण मग दिल्लीत बसून त्यांना काड्याकुड्या करता आल्या असत्या. प्रफुल्ल पटेल हे राजकीय नेते नाहीत, हे मी तुम्हाला पूर्वी अनेक वेळा सांगितलेलं आहे. ते राजकीय दलाल आहेत. चांगला शब्द वापरायचा इंग्रजीतला तर फिक्सर असं म्हणता येईल, पण फिक्सर हा दलालच असतो हे लक्षात घ्या. तेव्हा ते आयुष्यभर दलाली करत आलेले आहेत. पैसेवाले आहेत, श्रीमंत आहेत. भंडाऱ्यामध्ये त्यांच्या वडिलांचा विडी उद्योग आहे, त्यामुळे गडगंज संपत्ती आहे. राष्ट्रीय अध्यक्ष राहिल्यावर त्यांना राष्ट्रीय राजकारणामध्ये एक वेगळं महत्त्व प्राप्त होतं आणि त्या जोरावर ते अनेक गोष्टी करू शकतात. प्रफुल्ल पटेल यांचा हा प्रकार काही नवा नाही. शरद पवारांच्या काळातही ते अशाच उचापत्या करत होते, शरद पवारांना माहीत असताना. काही वेळी त्या उचापत्या शरद पवारांच्या सोयीच्या होत्या, काही वेळा स्वतंत्रपणे करत होते. लक्षात घ्या, प्रफुल्ल पटेल यांच्यावर ईडीने केस केली, यांच्यावर CBIने केस केली. त्यांनी एका स्मगलरकडून मालमत्ता विकत घेतली असा आरोप त्यांच्यावर होता. आता जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा गट भाजप सरकारला पाठिंबा देऊ झाला, त्यानंतर काही दिवसातच प्रफुल्ल पटेलांच्या सगळ्या केस काढून घेण्यात आल्या. CBIने त्यांना निर्दोष ठरवलं. इक्बाल मिरचीची प्रॉपर्टी घेतल्याचा त्यांच्यावर जो आरोप होता तोही रद्दबातल ठरवण्यात आला. त्यामुळे प्रफुल्ल पटेल मोकळे झाले. पण अजित पवार असेपर्यंत त्यांना काही हालचाल करता येत नव्हती. पक्षातले सर्व निर्णय हे अजित पवारांच्या डोक्याने आणि मनाने चाललेले होते. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंना पहिला धक्का हा बसला की अजित पवारांनी त्यांच्याशी कोणतीही सल्लामसलत न करता शरद पवारांच्या नेत्यांशी म्हणजे जयंत पाटील, रोहित पवार यांच्याशी विलिनीकरणाबाबत चर्चा केली आणि आज जर अजित पवार हयात असते तर हे विलिनीकरण झालं असतं. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंना हे विलिनीकरण अजिबात नको होतं. याचं कारण हे विलिनीकरण झालं तर शरद पवार आपल्या डोक्यावर पुन्हा बसतील ही भीती त्यांना वाटत होती. त्यामुळे आपले उपद्व्याप त्यांना करता येणार नव्हते. पण अजित पवार गेले, वारले आणि विलिनीकरणाची ही चर्चा संपुष्टात आली. आता आपला मार्ग मोकळा झालेला आहे, पक्षावर आपलं नियंत्रण येईल असं प्रफुल्ल पटेल यांना वाटत असतानाच सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या. सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री व्हायला त्यांची हरकत नव्हती, पण त्या उपमुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी सुद्धा आपल्या सल्ल्याने चालायला पाहिजे असं तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना वाटत असल्यास नवल नाही. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या, त्यांना ते पद मिळालं, पण फडणवीसांनी चलाकी करून त्यांचं अर्थखातं काढून घेतलं आणि ते स्वाभाविक होतं. कोणीच आक्षेप घेतला नाही, कारण सुनेत्रा पवारांचा काही अनुभव नाही. त्यामुळे ते अर्थखातं कशा चालवणार हा प्रश्न होता. अजित पवारांची गोष्टच वेगळी होती. पण हे अर्थखातं राष्ट्रवादीकडे राहिलं नाही. कोणत्याही ज्येष्ठ मंत्र्याला राष्ट्रवादीचे ते मिळालं नाही हे लक्षात घ्या. कुणीही याबाबत साधी नाराजी सुद्धा व्यक्त केली नाही. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे भारतीय जनता पक्षाला नेहमीच अनुकूल राहिलेले आहेत. भारतीय जनता पक्षात राहिलो तरच आपलं पुढचं राजकारण नीट चालू शकतं असं त्यांना वाटतं. त्यामुळे वारंवार ते दिल्लीला जाऊन अमित शहांची भेट घेत असतात. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या, पण प्रफुल्ल पटेल यांच्या सल्ल्यानुसार वागणं त्यांनी बंद केलं. का बंद केलं तर सुनेत्रा पवार यांनी पार्थ पवार म्हणजे आपल्या लेकाला आपला सल्लागार नेमला. आता पक्ष आणि सुनेत्रा पवार पार्थ पवारच्या सल्ल्याप्रमाणे चालू लागला. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची नाराजी हीच आहे की आता पार्थ पवारचा शब्द महत्त्वाचा ठरतो, आमचा नाही. म्हणून प्रफुल्ल पटेलनी अलीकडे जाहीर नाराजी व्यक्त केली आणि ते असं म्हणाले की अजित पवार यांच्या मृत्यूनंतर पक्षामध्ये नेतृत्वाची पोकळी निर्माण झालेली आहे. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री असताना हे म्हणतायत प्रफुल्ल पटेल, लक्षात घ्या. अशा वेळी पक्षाच्या वाढीसाठी कारभारात सुधारणा करणं आवश्यक आहे अशी मागणी प्रफुल्ल पटेल यांनी केली आहे अशी बातमी लोकसत्तांनी दिलेली आहे आणि इतरत्रही आलेली आहे. याचा अर्थ प्रफुल्ल पटेल हे जाहीरपणे सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाविषयी नाराजी व्यक्त करत आहेत. केवळ सुनेत्रा पवार यांच्याविषयी नाही तर पार्थ पवार जी ढवळाढवळ करतायत त्याविषयीही त्यांची ही नाराजी आहे.
आणि असा कयास बनला जातोय की सुनेत्रा पवार यांना हे सांगितल्यावर त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र दिलं की आत्तापर्यंत प्रफुल्ल पटेल यांनी कार्यकारी अध्यक्षांनी जे कळवलंय तुम्हाला ते रद्दबातल ठरवा, मी नव्याने तुम्हाला पत्रव्यवहार करते. हा सुद्धा प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांना धक्का होता. पण आधी सुनेत्रा पवार यांनी जी यादी जाहीर केली कार्यकारिणीची त्यामध्ये प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांचं नावच नव्हतं. हा अधिक मोठा धक्का होता. मग सुनेत्रा पवारांना काही लोकांनी समजावल्यावर त्यांनी त्याची नावं घातली, पण त्यांच्या पुढे कोणतंही पद लिहिलं नाही हे लक्षात घ्या. त्यांचं कोणतं पद आहे, ते काय करणार आहेत याबाबत सगळी गोष्ट ही लटकती ठेवली त्यांनी. आता या सगळ्या नाराजीमुळे आणि या सगळ्या भानगडीमुळे सच्चिदानंद सिंह यांनी जी लिगल नोटीस सुनेत्रा पवारांना पाठवली त्या पाठी तटकरे आणि प्रफुल्ल पटेल आहेत असं मानलं जातं. कोणत्याही परिस्थितीत पक्ष हा शरद पवारांच्या बरोबर गेला नाही पाहिजे. पक्ष भाजप बरोबरच राहायला पाहिजे. अमित शहाबरोबर आपला संवाद आहे, त्यामुळे आपल्याला हवं ते अमित शहाच्या मदतीने आपण करू शकतो असं त्यांना वाटतं. सुनेत्रा पवार मध्यंतरी दिल्लीला गेल्या, त्या राज्यसभेत होत्या. तुमच्या लक्षात असेल त्या लोकसभेला पराभूत झाल्या, त्यांना राज्यसभेत घेतलं अजित पवारांनी. आता त्यांनी राज्यसभा सोडली आहे कारण त्या महाराष्ट्रात आलेल्या आहेत आणि त्या निवडून आलेल्या आहेत विधानसभेमध्ये. ती राज्यसभेची जागा पार्थ पवारांना देण्यात आलेली आहे. एक लक्षात घ्या, आणखी एक राज्यसभेची जागा होती जी भुजबळांना देण्याची इच्छा होती सुनेत्रा पवार यांची. भुजबळांनी नाकारलं कारण भुजबळांनी असं सांगितलं की समीर भुजबळला मंत्रिमंडळात घ्या, मग मी जातो, म्हणजे महाराष्ट्रातली इस्टेट तो सांभाळेल आणि मी दिल्लीला जाऊन जे काय करायचं ते करीन, असं जणू भुजबळांचं म्हणणं होतं. आता असं आहे की प्रफुल्ल पटेल नाराज आहे ते सुनेत्रा पवारांना जाणवत होतं. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्या विश्वासातले राजेंद्र जैन यांना राज्यसभेची एक जागा देण्यात आली. पार्थ पवारांना हे अजिबात आवडलं नाही हे लक्षात घ्या. पार्थ पवार असं म्हणतात की पार्थ पवार हे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचा तिरस्कार करतात. या दोघांना बाजूला केल्याशिवाय पक्ष आपल्या ताब्यात येणार नाही असं पार्थ पवारांना वाटतं. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी सुद्धा संजय काकडे जे मुख्यमंत्र्यांच्या विश्वासातले आहेत, भाजपमध्ये होते, ते राज्यसभा सदस्य होते आपल्याला माहिती आहे, त्यांचा मुलगा विक्रम काकडे याला तिकीट देण्याचा निर्णय पार्थ पवारांनी घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते या निर्णयावर नाराज होते, पण कुणीही काही बोललं नाही. इतकी आता पक्षामध्ये पार्थ पवारची दहशत आहे. एक गोष्ट मान्य करायला पाहिजे, प्रफुल्ल पटेल जे म्हणतायत पक्षवाढीबाबत ते सत्यच आहे. सुनेत्रा पवार पक्ष चालवू शकत नाहीत. त्या राजकारणामध्ये नव्या आहेत एवढं सत्य आहे, पण त्यांची राजकीय प्रगल्भता सुप्रिया सुळे एवढी सुद्धा नाही आहे हे लक्षात घ्या. सुप्रिया सुळे आता 3 टर्म खासदार राहिल्यामुळे लोकसभेमध्ये त्यांना काही अनुभव आलेला आहे. सुनेत्रा पवारांचा अनुभव शून्य आहे राज्यातला आणि केंद्रातला. त्यांच्यावर ही जबाबदारी अचानक पडलेली आहे. त्यामुळे सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार म्हणजे आता अधिकृत पक्ष घड्याळ निशाणी हा वाढेल टिकेल याची काहीही शक्यता नाही. या पक्षाचं भवितव्य अंधकारमय आहे असं प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना वाटलं सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली, तर मला अजिबात आश्चर्य वाटत नाही, अजिबात आश्चर्य वाटत नाही. आणि ते आहे अंधकारमय. पुढे काय करणार? 2029ला सुनेत्रा पवारांच्या चेहऱ्यावर काही मतं मिळू शकत नाही. पार्थ पवार काही मतं मिळवू शकत नाही. कोण मतं मिळवणार? अजित पवारांच्या चेहऱ्यावर मतं मिळत होती, अजित पवारांच्या नावावर मतं मिळत होती. त्यामुळे पूर्वीपेक्षा जास्त जागा आल्या होत्या विधानसभेला. गंमत अशी आहे की आता अजित पवार गेल्यावर पक्षाची अवस्था निर्णायकी झालेली आहे. म्हणजे पक्षाला कोणी नेता उरलेला नाही. सुनेत्रा पवार बसले आहेत त्या अजित पवारांच्या खुर्चीवर, पण त्यांची ती योग्यता, त्यांची ती क्षमता आहे असं पक्षातल्याच कुणालाही वाटत नाही. त्यामुळे पक्षामध्ये हे सगळं घमासान जे म्हणतात हिंदीमध्ये ते सुरू आहे हे लक्षात घ्या. ही छोट्या पक्षातल्या नेतृत्वाची लढाई आहे. प्रफुल्ल पटेलांचं म्हणणं काय आहे? पार्थ पवारला आवरा. तटकरेंचं म्हणणं काय आहे? पार्थ पवारला आवरा. सुनेत्रा पवारांनी पार्थ पवारांवर काही बंधनं घातली तर या दोघांना चालणार आहे. सुनेत्रा पवार यांना घाबरवण्यासाठीच ही लिगल नोटीस सच्चिदानंद सिंग यांनी पाठवलेली आहे असा अंदाज राष्ट्रवादी काँग्रेसचेच नेते खाजगीमध्ये व्यक्त करतायत हे लक्षात घ्या. म्हणजे पक्ष किती मोठा असो किती छोटा असो त्यामध्ये नेतृत्वाची लढाई ही सतत चालू असते हे आपल्याला दिसलेलं आहे. राष्ट्रवादी अजित काँग्रेस आहे, दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी शरद पवारांचा पक्ष आहे. तोही पक्ष नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. अजित पवारांच्या पक्षाचं भवितव्य पुढे काय मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे हे कोणी सांगू शकणार नाही. शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याचं भवितव्य काय हेही आज कोणी सांगू शकत नाही. शरद पवार थकलेले आहेत. किती काळ शरद पवार राजकारणात ॲक्टिव्ह राहतील हे सांगता येत नाही. त्यांना आता 6 वर्ष मिळाली आहेत राज्यसभेमध्ये, पण ते फार काही करू शकतील असं दिसत नाही. अशा वेळी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करणं चांगलं आहे, आवश्यक आहे, गरजेचं आहे असं शरद पवारांना वाटतं. पण शरद पवारांचे बहुसंख्य खासदार 8 खासदार आणि 10 आमदार यांना असं वाटतं की आपला पक्ष हा भारतीय जनता पक्षासोबत गेला पाहिजे, NDAमध्ये गेला पाहिजे.
म्हणजे एनडीमध्ये शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा त्याचे खासदार आमदार आले तर एका बाजूला शरद पवारांचा पक्ष आणि दुसऱ्या बाजूला अजित पवारांचा पक्ष असे दोघंही असणार आहेत। या क्षणाला देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे की महायुतीमध्ये कोणताही नवा पक्ष येणार नाही, म्हणजे त्यांनी महाराष्ट्रातल्या शक्यता बंद करून टाकल्या आहेत असं म्हणू शकतो आपण, पण तसं होणार नाही आहे लक्षात घ्या। कारण फायनल डिसिजन, अंतिम निर्णय अमित शहा घेणार आहेत। अमित शहानी म्हटलं की 8 खासदार आपल्याकडे येत आहेत, आमदार किती येत आहेत याच्याशी काही अमित शहाना देणं घेणं नाही, कारण पुरेसे आमदार महाराष्ट्रात महायुतीबरोबर आहेत। पण 8 खासदार जर राष्ट्रवादी काँग्रेसचे आले भाजपबरोबर किंवा एनडीएमध्ये आले तर अमित शहांचं जे टार्गेट आहे 360चं 2/3 मेजॉरिटीचं ह्याच्यात जवळ जायला त्यांना मदत होणार आहे। अमित शहा समाजवादी पक्ष फोडणार आहेत असंही सातत्याने बोललं जात आहे। समाजवादी पक्षाचे 25 ते 30 खासदार फुटणार आहेत असं म्हटलं जात आहे, पण ती प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही आहे। अखिलेश यादव सावध झालेले आहेत, त्यामुळे हे खासदार फुटतील की नाही माहीत नाही। आता हे जर 8 खासदार आले तर आत्तापर्यंत जे 319 झालेला आहे नंबर, मी अनेकदा हे सांगितलेलं आहे, 292 अधिक 20 तृणमूल काँग्रेसचे म्हणजे 312 अधिक 7 म्हणजे 319, 7 शिवसेनेचे आले ते, अधिक आता 8, 19 8 म्हणजे 327 लोक होतील। यामध्ये जर समाजवादी पक्षाची जर भर पडली तर अमित शहा त्या टार्गेटच्या जवळ जाऊ शकतात। त्यामुळे घ्यायचं की नाही कोणाला, कुठच्या पक्षाला, हा निर्णय देवेंद्र फडणवीस अजिबात घेणार नाहीत। देवेंद्र फडणवीस नुसत्या गमजा मारत असतात। अमित शहानी हात वर केला की देवेंद्र फडणवीस काही करू शकत नाही मान डोलवल्याशिवाय, हे सत्य आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचं भवितव्य काय याचा निर्णय प्रफुल्ल पटेल घेणार नाहीत, याचा निर्णय तटकरे घेणार नाहीत, याचा निर्णय सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार घेणार नाहीत, याचा निर्णय खरं तर अमित शहा घेणार आहेत, हे लक्षात ठेवा। आणि शरद पवारांचे लोक यांच्या बरोबर आले। आज ही बातमी आहे की जयंत पाटील आमदारांना आणि खासदारांना भेटले, याआधी ते विनोद तावडेंना भेटले होते। शरद पवार जाऊन आणखीन कोणाकोणाला भेटत असतात, पण शरद पवारांनी शिंदे वगैरेंची भेट घेऊन काही फारसा उपयोग होईल असं मला वाटत नाही, आणि त्यात काही राजकीय अर्थही मी काढत नाही। कारण शरद पवारांना भेट घ्यायची किंवा बोलायचं थेट मोदी आणि अमित शहाशी बोलू शकतात, ते अमित शहाशी बोलतील असं मला वाटत नाही, ते थेट मोदींशी बोलू शकतात। शरद पवारांचा निर्णय अजून झालेला नाही। तर एका बाजूला अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये अशा प्रकारे सत्तेसाठी म्हणजे नेतृत्वाच्या स्पर्धेसाठी हे सगळं घमासान चालू आहे, दुसऱ्या बाजूला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ही अवस्था आहे। महाराष्ट्रात बिगर भाजप पक्षांची काय परिस्थिती आहे बघा। भाजपमध्येही भांडणं लागलेली आहेत, राज ठाकरे म्हणतात ते खरं आहे, भाजपमध्येही वेगळ्या प्रकारचं घमासान चालू आहे। त्याबाबत थोड्याच दिवसात मी तुम्हाला सांगणार आहे काय घमासान चालू आहे। देवेंद्र फडणवीस विरुद्ध अमित शहा चालू आहे का, देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार आहेत का, याविषयी महत्त्वाची माहिती माझ्याकडे जमा होते, त्याविषयी मी बोलणार आहे। पण मुद्दा असा आहे, प्रत्येक पक्षामध्ये भांडणं चालू आहे, केवळ भाजप नाही, राष्ट्रवादी काँग्रेस नाही, शिवसेनेत भांडणं चालू आहेत। शिवसेना उद्धव ठाकरे पक्षामध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे। शिंदेंच्या शिवसेनेमध्ये काही त्यांचे जुने निष्ठावंत या विधान परिषद उपसभापतीपदाच्या निवडणुकीमुळे नाराज झालेले आहेत। तेव्हा एकूण सगळ्या पक्षांची अवस्था काही ठीक नाही आहे। 3 वर्ष आहे 2029ला, 3 वर्ष अंतर्गत भांडणासाठी आहे, भरपूर भांडून घ्या, काय होतंय ते हळूहळू कळेलच। राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही पार्थ पवार प्रभावी ठरतात की प्रफुल्ल पटेल यांचा शब्द प्रभावी ठरतो, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल। हा जो तपशील आहे मी तुम्हाला सांगितला, लीगल नोटीस सच्चिदानंद सिंग यांनी पाठवलेली आहे सुनेत्रा पवार यांना। या लीगल नोटीस प्रफुल्ल पटेल काय करतात, सुनेत्रा पवार काय करतात, पार्थ पवार काय करतात, हे येत्या काही दिवसात कळेल। पाहत राहा निर्भीड सत्य, अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ, आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटू सत्य लाईव्ह न्यूज। धन्यवाद।